नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन आहे आणि सोलो लाईफमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर सोलो लाईफ मी ह्यासाठी ठेवलेलं आहे कारण गेल्या 47 इयरपासून मी एकटा राहतो. तर माझे नातेवाईक वगैरे सर्व आहेत, पण ते माझ्यासोबत कनेक्टेड नाहीत आणि मीही त्यांच्यासोबत कनेक्टेड नाही. आणि असं काही इश्यू वगैरे नाही आहे, बट आधीपासून खूप मोठी स्टोरी आहे ती. तर म्हणून मग मी माझं नाव जे आहे ते सोलो लाईफ ठेवलेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये चॅनलचं नाव. पण मी एकटा नाही आहे. बाहेर म्हणजे जगामध्ये माझे भरपूर चांगले मित्र आहेत, जीवाला जीव लावणारे बरेच चांगले नाती निर्माण झालेली आहेत. पण नातेवाईक म्हणून असं जर म्हणाल तर माझं तसं कोणीही फार क्लोज किंवा जवळचं असं नाही आहे. तर आज आहे संडे आणि 30 नोव्हेंबरचा दिवस आहे. तर आता म्हणजे आज थोडासा वेळ आहे माझ्याकडे, कारण रोज कसं शूटला मला जावं लागतं, कोलॅबरेशन फार असतात इंस्टाग्रामची मोस्टली. कारण इंस्टाग्राम, मी आणि माझा मित्र, आमच्या दोघांचे दोन वेगवेगळे पेजेस आहेत, पण आम्ही दोघं एकत्र काम करतो. मग तो पण माझं काम करतो आणि मीही त्याचं काम करतो, त्यामुळे ऑलवेज आम्हाला फिरावं लागतं. आणि मी माझ्या व्हिडिओ थ्रू, म्हणजे मी किती गरीब आहे, मी किती लाचार आहे वगैरे असलं काहीही करणार नाही. तर जे आहे ते आहे. पण बरेच कंटेंट क्रिएटर स्वतःचे लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी भरपूर पैसे कमवतात, तरीसुद्धा छोट्याशा झोपडीमध्ये किंवा छोट्याशा घरामध्ये व्हिडिओ बनवून ते फॉलोअर्स जे आहे त्याला वाढवायचा प्रयत्न करतात. पण मी तशातला नाही आहे. मला ते काय म्हणतात त्याला, ते नाटकं वगैरे नाही करता येत. तर मी आहे प्रॉपर लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर गावचा आणि गेल्या 21 वर्षापासून गोव्यामध्ये राहतो. गोव्यामध्ये मी पणजीमध्ये राहायला आहे आणि आधी जॉब करायचो, पण गेल्या 5-6 वर्षापासून मी कंटेंट क्रिएटर म्हणूनच काम करतोय, ओनली बिकॉज ऑफ माय फ्रेंड. कारण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काम करायला सुरुवात करा आणि हळूहळू जे आहे ते ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसा येईल आणि तुम्ही कमवायला लागाल आणि तुमच्या वाढत्या इच्छा हिशोबाने तुम्ही म्हणजे फ्री असाल. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काम करू शकता, पाहिजे तेव्हा तुम्ही काम करायची तुम्हाला गरज नसते. तर मग त्यांनी मला खूप मदत केली, म्हणजे इतकी मदत केली की कदाचित तेवढी मदत मला माझ्या आईवडीलही करू शकले नसते. तर त्याच्यामुळेच आज जे आहे ते अगदी मी फ्री असतो, पाहिजे तेव्हा कामाला जातो, पाहिजे तेव्हा घरी असतो आणि काही अडचण नाही. तर आज संडे आहे, तर आज विचार केला की जरा घर जरा स्वच्छ करावं, कारण थोडंसं डस्टी झालेलं आहे घर. आणि आज जरा लादी वगैरे पुसून घ्यायचं, बाकीचे सगळे कपडे वगैरे सेट करायचे, कपडे मशीनमध्ये धुवायचे आणि जेवण वगैरे बनवायचं. आणि तर आता संडे आहे, कपडे चेंज केलो आहे मी. आधीचे कपडे ते भांडे धुताना सगळं पाणी पडलं होतं माझ्या अंगावरती म्हणून. आणि आता हे हॉल जो आहे तो पूर्ण मला साफ करायचा आहे आणि हॉल साफ करून बाकी बेडशीट वगैरे सगळं धुतलेलं आहे, मशीनमध्ये टाकलेलं आहे, म्हणजे हाताने वगैरे काही धुत नाही. आता बकेटाने सगळं स्वच्छ करायचं आणि मग हॉल वगैरे पूर्ण पुसून स्वच्छ करून मग कार्पेट परत टाकायचं. जर कुणाचं घर मोठं असेल किंवा तुम्हाला वाकून जर घर वगैरे स्वच्छ करायला जमत नसेल, तर हे असं तुम्ही स्वच्छ करू शकता. 2 बकेट फक्त पाणी घ्या, एका बकेटमध्ये फ्लोअर क्लीनर टाका आणि दुसऱ्या बकेटमध्ये साधं पाणी ठेवा. आणि हे तुम्ही खूप इझिली, तुमचं घर कितीही मोठं असू दे, अगदी व्यवस्थित तुम्ही जे आहे ते घर स्वच्छ करू शकता. हे बघा, कचरा जो आहे असा निघतो. आणि पाहिजे तर तुम्ही रोज असं करू शकता. गोव्यात कसं आहे, गोव्यात डस्ट एवढं नाही आहे जसं बाहेर बऱ्याच दुसऱ्या राज्यामध्ये वगैरे असतं. कारण गोव्यात कसं सगळीकडे झाडं आहेत आणि पाण्यामध्ये ओलावा असतो आणि रेती मिश्रित इथलं माती आहे, त्याच्यामुळे कसं इकडे कचऱ्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण मोठमोठ्या शहरामध्ये जसं पुणे किंवा मुंबई, इकडे गाड्यांचं धूर आणि ते भरपूर कचरा असतो, मग त्याच्यामुळे डस्ट फार होते. पण गोव्यामध्ये तो प्रॉब्लेम नसल्यामुळे आम्हाला कसं आठवड्यातून 2दा 3दा जरी केलं तरी पुष्कळ होतं. तर वायपरनी घर स्वच्छ करणं अगदी चांगलं आहे, स्पेशली त्या लोकांसाठी ज्यांना झटपट पाहिजे आणि ज्यांना असं सगळं झुकून वाकून वगैरे साफ करायला त्रास होतो.
फ्लॅटच्या बाहेरचं. पण ते काय ॲक्च्युली बिल्डिंगवाले जे लोक आहेत जे मेंटेनन्स घेतात ते लोक जे आहेत ते स्वच्छ करतात, त्यामुळं मला फारसं असं म्हणजे गरज पडत नाही. तरी पण मी स्वच्छ करून घेईन ते. बाया फार काम करतात रे बाबा, घराची कामं खूप काम असतं त्यांना. आणि हे तेव्हाच कळतं जेव्हा तुम्ही स्वतः घरी कामं करता. अगदी भाजीपाला आणण्यापासून ती जेवण बनवण्यापर्यंत, कपडे धुण्यापासून ते घर स्वच्छ करण्यापर्यंत खूप कामं असतात, खूप म्हणजे खूप. पण हे बऱ्याच लोकांना कळत नाही किंवा कळालं तरी वळत नाही, अशी बोंब आहे. तर फायनली घर स्वच्छ केलं मी, म्हणजे मोस्टली हॉल आणि माझा बेडरूम. दुसरे 2 जे बेडरूम आहेत तिथे 2 मुलं राहतात रेंटनी आणि ते त्यांची त्यांची रूम स्वच्छ करतात. पण हॉल आणि माझा बेडरूम आणि किचन मी ऑलवेज स्वच्छ करतो, मला आवडही आहे स्वच्छतेची. आणि आता काम झालं. जेवण म्हणजे सकाळी पोहे बनवलेले, मग आता ते पोहेच थोडेसे उरलेत, मग ते पोहे आणि सोबत डाळ भात आहे, मग डाळ भात मी जेवेन. आणि संध्याकाळी मग जिमला जाईन. आता वाजले 2, तर मग जेवण करून थोडं रिलॅक्स झोपेन मी आणि झोपल्यानंतर मग 5-5:30 वाजता उठून मग जिमला जाईन. तर माझा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला प्लीज सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझं चॅनल किंवा माझं जर ब्लॉग आवडला तर. आणि मी परत अजून उद्या नवीन ब्लॉगसोबत येईन. थँक्यू. जय महाराष्ट्र.